मित्रांनो, कोकम प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर हा लोकेशन बघून तर तुम्हाला वाटलंच असेल की राहुल गावी आले म्हणून. तर खरंच गावीच आलो मी. आणि आमचा यायचा प्लॅन नक्की अचानकच झाला. घाई गडबडीतच एक प्रोग्राम होता म्हणून आम्ही निघालो. आणि मला येताना ब्लॉग बनवायला भेटला नाही. त्या टायमाला घाई गडबड होती थोडी, म्हणून मी विचार केला की घरी जाऊनच ब्लॉगची सुरुवात केली. आणि आपल्याला मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं असेल तर जे मी घराची तयारी करायला आलेलो म्हणजे उत्सवाची वगैरे, तर आपण त्या निमित्तच आलेलो आहे. आणि नवीन वर्षाच्या नवीन महिन्यामध्ये आपली पहिली ट्रिप आपली गावाला आलेली म्हणजे झाली आहे. आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज आपल्या मामाच्या घराची घरभरणी आहे. म्हणजे मी तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये दाखवत होतो, जे घर होतं आपलं ते बनत होतं, रेडी होत होतं वरती मामाच्या इथे. आणि त्याचं अर्ध काम झालेलं होतं. आता ते घर कम्प्लीट होऊन म्हणजे त्या घराची घरभरणी आजच आहे. आणि तो ब्लॉग आज बनणार आहे. तर जेव्हा मी माझ्या घराची व्हिडिओ टाकलेली आपल्या कोकणातल्या घरातली, तेव्हा लोकांनी मला भरपूर प्रतिसाद दिला. म्हणजे खूप जणांना ते आवडलं, खूप लोकांनी बघितलं, युट्यूबर्सनी, लोक म्हणजे व्ह्युअर्सनी. तर तो घर आवडला म्हणून मी विचार केला की आपण प्रत्येक कोकणामध्ये जी घर बनत जातील नवीन नवीन, ते आपण व्हिडिओज करून तो ब्लॉग बनवून आपण युट्यूबला अपलोड करायचा, जेणेकरून व्ह्युअर्सना आवडेल. तर हाही ब्लॉग तसाच होणार आहे. आज आपले घरभरणी पण आहे आणि मी तुम्हाला घरभरणीचे शॉर्ट्स दाखवून मतलब पूर्ण घराची व्हिडिओ पण दाखवीन. घर कसं आहे, काय आहे ते, कोकणातल्या आपल्या कोकणी माणसांचं घर कसं असतं हे आपल्याला मी ब्लॉग मध्ये आम्हाला बघायला भेटेल आपल्या. तर व्हिडिओ एंड पर्यंत पहा. तर मित्रांनो, आपण निघूया. आणि जाता आता मी तुम्हाला बाहेरचं आपल्या घराचं लोकेशन पण दाखवतो. म्हणजे आता आणि आपण निघूया. आता वाजले 11:30 आणि थोडं लेट उठल्यामुळे सकाळी खूप धुकं होती, पण आता नॉर्मल आहे. हे बघा, हा ब्लॉग झाल्याच्या नंतर आपला अजून एक ब्लॉग होणार आहे. तो म्हणजे उत्सवाची तयारी, म्हणजे मंडप वगैरे सगळं ते काम चालू आहे. तर तो ब्लॉग देखील मी दाखवणार आहे. ही घरभरणीचा ब्लॉग झाला तर मी लगेच तो ब्लॉग करायला घेणार आहे. तेही देखील आपल्याला बघायला भेटेल, काम कुठपर्यंत झालं, काय झालंय ते. चला निघूया आपण. ताईने इकडे काय ते सामान ठेवलंय, म्हणजे घरभरणीला सर्व हे द्यायचं. आणि काही वस्तू आहेत ते मामाच्या घरी द्यायचे. तर घरभरणीचं थोडं सामान आहे, ते घेऊन द्यायचं आपल्याला पिशवी. आपण वरती आलो आता आणि भावेश पण आले आत्ताच जस्ट पनवेलवरून. आणि तो बघा घरभरणीची आता तयारी झाली. मला वाटतं पूजा वगैरे सर्व झाले. आपण थोड्या वेळाने आपण पूर्ण ब्लॉक करायला रेडी करू घराचा. आणि आई उभी आहे समोर. मावशी आहे बघा, घाटकोपरवाली. सर्वजण बोलतात ना मावशी मावशी, तर ही आपली घाटकोपरवाली मावशी. ही संदीप दाची आई. पण घराच्या बॅक साईडला बघा, इथं जेवणाची तयारी चालू आहे सर्व. आणि इथं जिलेबीचं काम चालू आहे. ते काय रे, प्रणाल कुठे आहे? प्रणाल कुठे याला? प्रणाल थोडा कलरचं काम करतोय ना. अरे हा, कलर मध्ये बिझी आहे ना तो. हाय कंटिन्यू तो चालू असतो ते येणार आहे तो. आणि ते पुरा रेडी आहेत कंटिन्यू युट्यूबला टाकताय काय काय? हा, हे काय रे? हा, जिलेबीचं जिलेबीच आहे ना. युट्यूबला अरे पुरी इकडे. अरे बाबा, ही बटाटा भाजीला. फायनली आपल्याला घरामध्ये आता शूट करायचे. आणि आपण बाहेरनं आपण आधी बघूया. बघा, ही घराची पूर्ण बाहेरची दृश्य आहे, जे फ्रंटची आहे साईड. आणि ही एंट्री आहे. अजून याचं थोडं काम बाकी आहे, म्हणजे इथे गेट येणार आहे बहुतेक, ते देखील बाकी आहे.
आणि मामा बोलवतो कोणाच्या मामाचं, हे बघा या मामाचं घर आहे ते. पण घरामध्ये इंटरेस्ट टाकताना आपला एक छोटासा स्पेस दिसतोय, म्हणजे असा स्पेस ठेवलाय म्हणजे बसायला वगैरे. आता आपण आतमध्ये जाऊया. आणि आपला हॉल आहे खालचा, एंट्री मारल्यावरच आपल्याला समोरच एक आपल्याला इथे हा एक स्पेस भेटतो आपल्याला. आणि इथे डायनिंग टेबल वगैरे जेवणाचं सेटअप आहे. समोरच किचन आपल्याला आहे. बेडरूम हॉलमध्येच आपल्याला आहे ना वॉशरूमचं पण उपलब्ध आहे, बनवून घेतलं आपल्याला. आणि इथेच अजून एक आपला स्पेस आहे. समोरच विंडोज घेतले, ही बसायची स्पेस आहे. आणि इथे देवारा वगैरे ठेवले. कदाचित मला वाटतं इथे टीव्ही आहे आपली. आणि हा हॉलचा एवढा स्पेस आहे, तुम्हाला मी लांबून दाखवतो. हा बघा आपलं हॉलचा एवढा स्पेस आहे, हा पूर्ण कव्हर होतोय. छान असं बांधलंय. आणि आपल्याला तिथनं वरती एंट्री झाला. अजून एक वरती मास्टर बेडरूम आहे. तर ही पूर्ण हॉलचं खालचं सेटअप आहे. आपला एक खालचा बेडरूम हा एक सेटअप केला. इथे मस्त बेड ठेवलाय, कम बेड. आणि समोरच आपल्याला वगैरे तयारी वगैरे काही रेडी करण्यासाठी अशी मस्त पैकी आरसा याचा ठेवलाय. आणि 2 विंडोज आहेत तिकडे खालच्या बेडरूमला पण. आणि इथे एक शोकेस. हा खालच्या घराचा सेटअप आहे. मस्त असं अरेंज करूनच बांधलंय घर. आणि खूप आवडलं मला पण. हे बघा स्टार्टिंगलाच आपल्याला इथे किचनचं सेटअप भेटतंय. आणि वरती असं मस्त ठेवायला सामान वगैरे ठेवलंय असं. आणि इथे बॅक साईडला दरवाजा. बाहेरची नंतर आपण व्ह्यू नंतर घेऊया, आधी पूर्ण घराचं आतली शूट मारून घेऊ. आणि त्यानंतर आपल्याला इथे बेडरूम आहे. आणि इथे बेडरूम भेटतं आपल्याला एक. आणि हॉलमध्येच आपल्याला एक किचन बेडरूम आणि वॉशरूमचं हे केलं आहे. आणि समोरच देवारा ठेवलाय. तर हा आहे खालच्या रूमचा सेटअप आहे. आणि आपण आता वरती जाऊन बघूया. वरती आल्यावर आपल्याला असं एवढा स्पेस भेटतो आपल्याला इथे. आणि मला वाटतं कदाचित इथे अजून एक बेडरूम आहे. आपण सीडीवरनं वरती येताना ना आपल्याला एक या राईट साईडला थोडं आपल्याला गॅलरी भेटते एक टेरेसची, म्हणजे बॅक साईडची गॅलरी. आपण आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा आपली चौरस अशी गॅलरी केली अशी ह्या साईडला. आणि ही बॅक साईडची पूर्ण व्ह्यू आहे. पूर्ण हे आमच्या मामाचं घर. इथून पूर्ण हा व्ह्यू दिसतोय पूर्ण. आणि आमचा वाडा वगैरे हे बघा. आणि त्या साईडला पूर्ण ते जंगल. हे सर्व मागची साईड आहे. हा बाहेरचा व्ह्यू. आणि हे बघा आपण जिथनं एंट्री केली ती पूर्ण व्ह्यू बघा. अजून काम थोडं बाकी आहे, म्हणजे वरती छप्पर वगैरे टाकायचं आपल्याला, म्हणजे टाटाचे पत्रे वगैरे आहेत ना, म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे त्रास नको व्हायला, ते अजून काम बाकी आहे. आता आपण आतल्या साईडला जाऊ बघू. त्यानंतर आपल्याला परत एक बेडरूमचा आपला हा
बघा बेडरूमचं आहे. हा सेकंड बेडरूम आहे आणि आतमध्ये मस्त असं बेड ठेवलेलं आहे. हा बेडरूम प्लस वॉशरूम आहे, म्हणजे आपण त्याला बोलतो ना. बघा मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. कोकणातली घरं आत्ता डेव्हलप व्हायला लागले. म्हणजे पहिली आपली मातीची वगैरे शेणाने सारवलेली असतात. हा पहिला जुनाच घर होता. इथं मस्त खिडकीचा व्ह्यू, बाहेरून खिडकी ठेवले, 2 खिडक्या ठेवल्या एका बेडरूमला. इथे एक मस्त पैकी खिडकी अरेंज केले. इथे वॉश आपला हे ठेवले शोकेश वगैरे, काय कपडे वगैरे ठेवण्यासाठी. हा एक सेटअप असा ठेवून घेतलाय. आणि हे बघा आता बेडरूम प्लस वॉशरूम. बेडरूम प्लस वॉशरूम केलं इकडे. आतमध्ये मस्त असं सेटअप करून घेतलं सर्व. बेडरूम झाल्याच्या नंतर आपला लास्टचा शेवटचा राहतोय, तो म्हणजे फ्रंटच्या गॅलरीचा. बघूया आपण जाऊन. मित्रांनो हा आहे फ्रंटची गॅलरी. हे बघा फ्रंट गॅलरीमध्ये अजून थोडंसं लाद्या वगैरे थोडं बसवायचे आहेत. आणि आपल्या हे सर्व बाकी आहे वरचं, म्हणजे पत्रे वगैरे टाकायचं काम चालू आहे. इथून एवढं पूर्ण आपल्याला स्पेस भेटतोय. हे बघा हाच पूर्ण स्पेस भेटतोय फ्रंट गॅलरीला. आणि मी तुम्हाला फ्रंटचा पण व्ह्यू दाखवतो. हा पूर्ण फ्रंटचा व्ह्यू आहे. हे पूर्ण बाहेरचं आपलं अंगण असतं ना, ते पूर्ण वरून पूर्ण स्के होतं आपल्याला. इथनं पूर्ण व्ह्यू भेटतो आपल्याला. आणि समोरूनच येण्याची एंट्री आपल्याला घरी, तो रस्ता आहे पूर्ण. हा पूर्ण समोरचं जंगल वगैरे सर्व. हा वरून म्हणजे गॅलरी रात्री तर वगैरे बसले ना, एकदम मस्त असा व्ह्यू भेटतो आपल्याला. आणि मागच्या साईडची हे बघा, हे पूर्ण इथे जंगल आहे. आणि ते पाण्याची टाकी वगैरे, आपल्या पिण्याच्या पाण्याचं वगैरे ते सर्व. तुम्हाला बॅक साईडचं बोललेलं ते बघा, घराच्या बॅक साईडची ही पूर्ण जागा मी वरूनच तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली खाली जाणार होतो बोललो, पण वरून एकदम व्यवस्थित दिसेल, पूर्ण प्रॉपर सर्व कव्हर होईल आपल्याला. हे बघा ही घराची मागची साईड आहे. इथे मस्त आंब्याचं झाड आहे, इथे आंब्याचं झाड आहे. आणि इथे थोडंसं मला वाटतं टाकी ठेवायची जागा आहे. मी पण वरती बघितलं, पण आपण जाऊन बघूया काय ते. वरती एवढं स्पेस म्हणजे हे ठेवलं आहे, कधी इथे पण काय होऊ शकतं आपल्याला बनवलं तर. आणि ही टाकी ठेवायची जागा वगैरे. आणि हा पूर्ण वरचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला आता. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा घराचा व्ह्यू आणि कोकणातलं घर. खरं म्हणजे आपल्याला दोन्ही ब्लॉग बनवायला भेटलेत. ॲक्च्युली घरभरणी पण होती आणि घराचा पूर्ण व्ह्यू पण आपल्याला पूर्ण दाखवता आला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला घराचा, म्हणजे कोकणातला नवीन घराचा व्हिडिओ, ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पहिला पण मी व्हिडिओ टाकलेला म्हणजे आपल्या खालच्या घराचा, तो झालेला तेव्हा. आणि भरपूर जणांनी मला कमेंट केले आणि खूप सारांनी बघितलं ते घर कोकणातलं. आणि मी प्रश्न पण विचारले, दादा किती खर्च आला, काय आला. खरं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं गावी घर बांधण्याचं, आणि ते कसं असावं, काय असावं याची सुद्धा प्रत्येकजण माहिती घेत असतो.
तोच एक ब्लॉग त्या माध्यमातून मी अजून एक घेऊन आलो आपल्यासमोर, तो हा ब्लॉग. आणि हा ब्लॉग आवडला तर मला नक्कीच कमेंट करा. आणि मी असेच घराचे जे नवीन घरं बनत राहतील ना कोकणामध्ये, ते न्यू घर तुमच्यासमोर मी घेऊन येईन आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. आणि व्हिडिओला खूप शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या कोकणातला व्हिडिओ आहे मी टाकत असतो. आणि चॅनलला नक्की लाईक करा. बाय.